हालो चला ध्रुव 11 केवे टीम 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या प्लीज. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून दोन बलाढ्य मातब्बर आणि दर्जेदार संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने केळवे रोड यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करण्यामध्ये सुयशस्वी आहेत. ध्रुव 11 केवा प्रथमतः फलंदाजी करतोय. त्यांच्या विपक्षामध्ये भौमिक 11 आई आशापूर एडवण या संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील बॉल घेऊन कुलवर टप्प्याचा बॉल आहे. राजधर यांच्या माध्यमातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण मृदुल मिड ऑफ परिकक्षामध्ये चेंडूला थांबवतात. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण अनुभवू शकलात. आजच्या दिवसामध्ये रंगतदार मॅचेस मात्र आपण जरूर पाहतोय. कृपया करून ध्रुव 11 केळवे टीम 12वा खेळाडू लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर डिजिटल स्कोररच्या सहकार्याकरिता आपण जरा फास्ट या प्लीज विनंती आहे. सुरुवात बहारदार. एक शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आपण पाहिला, एक फुल टॉस आणि दोन्ही चेंडूचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचले 13 या धाव संख्येवर. अत्यंत आक्रमक अशी सुरुवात आहे. ग्राउंड स्टॉपला विनंती आहे आपण चेंडू प्रोव्हाइड करावा. मुख्य मैदानावर जोरकस फटकेबाजी. या पहिल्या षटकावरती जबरदस्त हल्ला बोल करण्यात आलेला आहे. 3 चेंडूंमध्ये 2 टोले जंग आसमानी फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशाशी हितगुज साधणारे, आकाशाशी बोलणारे, हवेच्या लाटांवरती स्वार होणारे 2 देखणे षटकार. 13 धावा आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना अत्यंत विध्वंसक सुरुवात प्राप्त केलेली आहे. ध्रुव 11 केळवे टीमने थोडीशी चर्चा विनिमय त्या ठिकाणी रंगलेले आहे. भरपूर मेसेज जातात गोलंदाजापर्यंत आणि ते आवश्यक देखील आहेत. एक्सपिरियन्स शेअर केला जातोय. मानवी आयुष्यामधील सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून अनुभव आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती जेव्हा हल्ला बोल होत असतो अशा प्रकारे एक्सपिरियन्स शेअर करणं खूप गरजेची भूमिका आहे. तो अनुभव शेअर करण्यात आलाय. बघूया गोलंदाज लेंथ अँड लाईन मध्ये कशा रीतीने चेंज करेल. राज तरे षटकातील चौथा बॉल घेऊन लॉंग रनअप सहित सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा आहे. फलंदाजी मार्कवर अत्यंत दर्जेदार फलंदाजीचं प्रत्यक्षकरण अक्षयच्या माध्यमातून सुरू आहे. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. आणखीन एक सिंगल येते आणि सिंगलच्या ह्या सहाय्याने धाव फलक मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये. पहिल्या षटकामध्ये अपेक्षेप्रमाणे सुरुवात मिळालेली आहे ध्रुव 11 केळवे या टीमला. आतापर्यंत 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत, ज्यामध्ये 2 सनसनीखेज षटकार आपण पाहिलेले आहेत. फुल टॉस बॉल फटका तर फसलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चल बिजल तर होती, परंतु सरते शेवटी झेल परिपूर्ण केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ हा विद्यमान स्थितीमध्ये आहे, ज्यामध्ये षटकार देखील आपण पाहिले, सिंगल देखील आपण पाहिले आणि सरते शेवटी एक विकेट देखील पाहिलेला आहे. विमन करिता हा रिव्ह्यू हवा आहे. पंच आपण यावर निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता चॅलेंज करण्यात आलंय पंचांना. 14 या अंकावरती धावफलक सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. चेंडू रिलीज झाल्यानंतर कमरेच्या वर तर नाही येणार, याकरिता सध्या परीक्षण सुरू आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. चांगल्या सुरुवातीनंतर गोलंदाजाचं कमबॅक आपण पाहतोय राज तरेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भौमिक 11 आई आशापुरी एडवन दर्जेदार संघ आहे. जेव्हा एडवन संघाचा विचार आपण करतो, मृदुल पाटीलने खास करून या एडवन क्रिकेटला महाराष्ट्राच्या नकाशावरती जाऊन खेळण्याचं कार्य केलंय. मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवत आलेला आहे.
रॉकी ग्रुप टेंबी खोडाव्याचं मैदान असेल तिथे प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक, त्यानंतर आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थाने यंगस्टार चषक माकणे ही स्पर्धा देखील खूप छान पद्धतीने त्याने गाजवून दाखवलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये प्रत्येक गावामध्ये एक असा खेळाडू जो आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती घेऊन जात असतो आणि त्यामध्ये मृदुल पाटील यांचं योगदान हे मागील काही वर्षांमध्ये उल्लेखनीय राहिलेलं आहे. राजचा पुढील बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक भावेश त्या ठिकाणी पुढे सरसावलेत, सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण राज तरेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर फलकावरती 14 धावा 2 गडी गारद अशी स्थिती. ध्रुव 11 केळवे या संघाची. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊयात दुसऱ्या षटकामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुव 11 केळवे या संघाची. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं भावेश तऱ्यांच्या माध्यमातून. एक चांगला क्षेत्ररक्षक, भारतासाठी सर्वाधिक झेल टिपणारा क्षेत्ररक्षक म्हणून मोहम्मद अझरुद्दीन तब्बल 156 झेल त्यांनी टिपण्यात आले. त्यांना रहस्य विचारण्यात आलं की इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण कसं काय केलं. तेव्हा मोहम्मद अझरुद्दीन यांनी मात्र उत्तर दिलं होतं की तुम्हाला जर एक चांगला क्षेत्ररक्षक बनायचं असेल तर दिवसातून किमान 50 ते 60 झेल टिपण्याचा प्रयत्न, तो सराव तुम्ही केला पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावानेच पूर्णत्व येते. आयुष्यामध्ये कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जा, कष्टाला पर्याय नाही आहेत, परंतु तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. आणि या भावेश तरे या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघाकरिता. जलसारचं मैदान गाजवलं होतं. अवघ्या 27 चेंडूंमध्ये 69 धावांची एक वादळी सैराट विस्फोटक खेळी जलसार क्रीडांगणामध्ये त्यांनी परिपूर्ण केली होती. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत यंदाच्या या हंगामामध्ये भावेश तरे. आपल्या संघासाठी सुंदर क्षेत्ररक्षण देखील करतायत. षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर मृदुल पाटील आलेले आहेत. हा एडवनचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख राहिलं आहे. अत्यंत चांगलं प्रदर्शन सातत्यपूर्ण रीतीने करत असलेला क्रिकेटपटू. भरपूर वेळ घेतला पंचांनी आणि यथावकाश पद्धतीने बोट मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. जबरदस्त सुरुवात झालेली आहे मृदुल पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 14 धावा फलकावरती 3 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मृदुल पाटीलने केलेली सुरुवात मात्र रोचक, रोमांचक आणि रंजक आपल्याला पाहायला मिळते. 14 या अंकावरती 3 गडी गारद. यंदाच्या हंगामाची सुरुवात जबरदस्त केली होती. श्रॉफ मैदान सातपाडीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं असेल 12 चेंडूंमध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. फायपर कंप्लीट केला होता. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून मृदुल पाटील यांनी मैदान गाजवलं. त्यानंतर आबिटघरच्या मैदानामध्ये पालघर 11 सारख्या बलाढ्य संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला निवडण्यात आलं होतं. पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळला होता 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये. आणि तेथे आपण पाहिलं होतं मनोज पाटील, किरण गुरुद्वान, मोठमोठे स्टारकास्ट होते. जिथे वीरेंद्र भूपेंद्र बाबरे सारखा खेळाडू देखील खेळला होता. प्रत्येक धोदडे, ब्रँड ऑफ उपलाट आणि त्याच संघाच्या माध्यमातून ॲज अ आयकॉन म्हणून मृदुल पाटील देखील आपण पाहिलं होतं. नाव मोठं आहे, काम मोठं आहे. आणि आज सरतोडीच्या मैदानामध्ये देखील सुरुवात चांगली केलंय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केलेला आहे. सध्या धावसंख्येचा जो आकार आहे तो ठप्प आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी गारद झालेले आहेत 14 या धावसंख्येवर. नव्याने फलंदाज येत आहेत. मिस्टर साहिल, येथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचायचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला तर चांगली भागीदारी रचावी लागेल. ध्रुव 11 केळवा. पार्टनरशिप सिंगल डबल प्राधान्य द्यावं लागेल. प्रॉपर ऑफ ड्राईव्ह खेळलेले आहेत. ग्राउंडला कार्पेटला रोल करणारा फटका कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये ह्या स्ट्रोकचं एक्झिक्युशन बघायला मिळालं.
सिंगल त्या ठिकाणी येते आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतो फलकावर 15 या अंकावर. मृदुल पाटील सध्या खूप चांगल्या पद्धतीने लीड करतायत संघाला. उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन जेव्हा असतं मैदानामध्ये भरपूर वेळा तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही चेंज करावी लागते. ॲज अ लेफ्ट हँडेड बॅटर जर आपण पाहिलं तर एक वायडिश लॉंग ऑन आहे ऑफ साईडला ॲक्युरेट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफ परिकक्षमध्ये एक क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय. एक डीप बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा सापळा मात्र रचण्यात आलाय. साहिल एका बाजूने आपण पाहतोय त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता फलंदाज मिस्टर शुभम. या वेळेस मध्ये आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. पंच शहानिशा करतायत महेंद्र भोईर आणि भरपूर वेळ घेतल्यानंतर दर्शवतात श्री कुर्लाई मातोश्री चषक. षटकार 6 धावा. काय फटका आहे. सुरेश रैनाची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. 2005 मध्ये T20 क्रिकेटला सुरुवात झाली, परंतु आतापर्यंत T20 वर्ल्ड कप मधील सर्वात मोठा स्कोर सुरेश रैनाने 102 धावांची खेळी साकारली होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधामध्ये. न भूतो न भविष्यती T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये भारतासाठी सर्वोत्कृष्ट हायेस्ट इनिंग नॉक म्हणून तो समोर आला होता आणि त्याची आठवण करून देत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल फेस ऑफ द बॅट, प्रॉपर इनसाइड आउट, कमालीचं एलिगन्स बघायला मिळालं त्या स्ट्रोक सिलेक्शन मध्ये. 21 धावा फलकावर. यावेळेस मात्र मनगटांचा वापर केलाय. वाईडिश लॉंग ऑन प्रभागामध्ये फटका निघून होतोय. विरुद्ध दिशेने धावत होते कुणाल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकलात आणि दुहेरीच्या बळावर प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुव 11 केळवा संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 23-23 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. मृदुल पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रयोग केलाय, परंतु यावेळेस हे प्रयोजन प्रलंबित ठेवलं जाईल आणि फलंदाज मिस्टर शुभमच्या खेळीचा या ठिकाणी अंत होतोय. मृदुलच्या अकाउंटमध्ये एकाच षटकामध्ये दुसरी विकेट ऍड केली जाते. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुव 11 केळवा संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकावर ॲक्युरेट 23-23 या अंकावर. 23 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23 चा आकडा भारतीय क्रिकेटमध्ये फारच गौरवपूर्ण मानला जातो, कारण 23 सप्टेंबर 1952 मध्ये जन्म झाला होता अंशुमन दत्ताजीराव गायकवाड न भूतो न भविष्यती. जालंधरच्या मैदानामध्ये पाकिस्तान संघाच्या विरोधामध्ये द्विशतक त्यांनी साकारलं आणि 604 मिनिटे खेळपट्टीवरती व्यतीत करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मात्र त्याने एस्टॅब्लिश केला होता आणि त्यांची आठवण करून देणारा हा एक महत्तम आकडा आहे. सध्या 23 धावा फलकावर. 23 सप्टेंबर 1952 हा जन्मदिवस थोर भारतीय फलंदाज अंशुमन दत्ताजीराव गायकवाड या महीन खेळाडूचा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. थोड्याशा अवकाशानंतर आपण पाहू शकाल मिडल ऑर्डर मध्ये आता रवींद्र आलेले आहेत. एक चांगला अष्टपैलू आहे. जेव्हा आपण केळवा संघाचा विचार करतो, रवींद्रने केलेली कामगिरी मागील 2 ते 3 वर्षांमध्ये क्रिकेटच्या क्षितिज वलयावर उत्तुंग भरारी, गगन भरारी, गरुड झेप घेणारा क्रिकेटपटू म्हणून रवींद्रची ओळख आहे. सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती तो तैनात झालाय. जतीन पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. सफाळे विभागातील दर्जेदार खेळाडूंचा भर असलेलाचा दिवस, ब्लॉकबस्टर संडे. आज की शाम किसके नाम हा महत्वपूर्ण यक्ष प्रश्न. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. जतीन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल घेऊन लेफ्ट केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. मृदुल पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. साहिलच्या खेळीचा या ठिकाणी अंत होतोय. गॉन.
रुचित पाटील आलेले आहेत 7व्या क्रमांकावरती. आतापर्यंत निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. 5 विकेट्स डाऊन, 23 धावा फलकावरात. जतीन पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन लोअर फुलटॉस ऑन साइडला मृदुल. क्या बात आहे यार, जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय झेल परिपूर्ण केलाय. डेनिस लिले यांचे शब्द काही क्षणांसाठी स्मरणामध्ये यावे. बघा, तत्काळ पुनरावलोकन. हा झेल तितकासा सोपा नव्हता, परंतु येथे मृदुल पाटीलची गुणवत्ता बघायला मिळाली. रनिंग झेल ऑलमोस्ट तो क्रशर, परंतु तेथून मात्र कलेक्ट केलं. एडवनचा हा वंडर बॉय आहे मृदुल पाटील नाव. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण, ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर. डेनिस लिली फार सुंदर उल्लेख करतात. एखादा झेल जर अवाक्या बाहेर असेल आणि एखादा क्षेत्ररक्षक जर तो परिपूर्ण करत असेल तर अमानवीय झेल म्हणून त्या झेलची उद्घोषणा केली जाते. आणि मृदुल पाटील स्वतःचा टॅलेंट, पोटेन्शियल युटिलाइज करत असताना सरतोडीच्या या वसुंधरेवर ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅच या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे. आणखीन एक झटका लागतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. जतीन पाटील ऑन हॅट्रिक आहेत. आज एक भीम पराक्रम रचू शकतात आपल्या संघाकरिता. आपल्या कारकिर्दीमधील सुवर्ण क्षण जगू शकतात, सुवर्ण यज्ञ रचू शकतात. आजचा दिवस अविस्मरणीय ठरवू शकतात या हॅट्रिकच्या बळावर. बहुतेक डाऊन द लेग असावा, पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल आहे. किशोर पाटील यांच्या माध्यमातून खराब चेंडू करार देण्यात आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24 या अंकावर. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, एक क्षेत्ररक्षकांची देखील तितकीच चांगली साथ मिळालेली आहे. मृदुल पाटीलने ज्या पद्धतीने झेल परिपूर्ण केला, उल्लेखनीय ती कामगिरी राहिली. लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली जान. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आदेश बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. बघा ऍक्शन रिप्ले. हा मनगडांचा वापर आहे. स्ट्रॉंग बॉटम हँड आणि ताकदीचा प्रभावी वापर. जबरदस्त चेंडूला फॉलो केलं जातं. कॅमेरामॅनचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 3/0 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आय कोलॅबरेशन खूप चांगलं होतं आणि बॉटम हँडचा प्रभावी 100% बॉटम हँडचा वापर करण्यात आला होता आदेशच्या माध्यमातून. सुपर स्ट्रोक. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक काय एक्झिक्यूट केलंय. मेरे पास ताकद भी है और मेरे पास नजाकत भी है. याआधी ताकदवर फटका बघायला मिळाला आणि जसा यॉर्करचा प्रयत्न केला, बघा काय एक्झिक्युशन. अशा प्रकारचा एक चेंडू जसप्रीत बुमराने हाताळला होता आणि श्रेयस संतोष अय्यर त्यावरती चौकार खेचला होता. बघा, जर तुम्ही यॉर्क हाताळणार तर मी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला स्लॅश देखील करू शकतोय. ही क्षमता माझ्याकडे आहे. आदेशने ते दाखवून दिलंय. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र डिफाईन केला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटला हलकसं टिल्ट केलं, टोर्सोला त्यानंतर हलकसं स्लॅश केलं आणि जबरदस्त फटका बघायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 34 धावा फलकावरती आहेत. आदेशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला अनुभवायला मिळतं. थोडंसं प्रेशर आलेलं आहे गोलंदाजावर आणि त्या प्रेशरमध्ये हा व्हाईट बॉल. एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आतापर्यंत 35 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. आदेश आलेले आहेत 8व्या क्रमांकावर आणि ज्या पद्धतीने फलंदाजी करू लागलेले आहेत संघासाठी काही महत्वपूर्ण धावा ते जोडतायत. येथे मात्र पंच दर्शवतायत नो बॉल. खराब चेंडू आहे. डेंजर 1 होता आणि त्या डेंजर 1ला भुर्दंड घोषित केलाय पंचांनी. हे षटक मात्र एक्सपेन्सिव्ह ठरू लागलंय. म्हणतात ना, कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी देखील जेव्हा चहूबाजूनी अंधार होतो तेव्हा त्या अंधारामध्ये कंदिलाचं महत्व हे सूर्या इतकंच असतं. जरी मी 8व्या क्रमांकावरती आलो तरी देखील माझ्याकडे टायमिंग आहे, टेक्निक आहे, टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे, सर्व गोष्टींचा समुच्चय आहे, मिलाफ आहे. माझ्याकडे साहस आहे, धाडस आहे, ताकद आहे, हिंमत आहे, शौर्य आहे, धैर्य आहे आणि या सर्व गोष्टींचा मिलाफ केलाय आदेश फलंदाजाने. सद्यस्थितीमध्ये 36 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 8व्या क्रमांकावरती येऊन ॲज अ टेल एंडर अशाच पद्धतीने वसीम अक्रम देखील 8व्या क्रमांकावरती येऊन 257 धावांची खेळी साकारून गेलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वसुंधरेवर
तो एक जबरदस्त वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला 8व्या क्रमांकावरती येऊन डबल सेंचुरी परिपूर्ण करता आलेली नाहीये, परंतु वसीम अक्रमने ते करून दाखवलंय. डीप मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका आदेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. फायटिंग स्कोर कडे वाटचाल सुरू आहे ध्रुव 11 केळवा या संघाची. 38-38 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. जतीन पाटील मात्र या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह सुरुवात चांगली झाली होती. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेतले, परंतु त्यानंतर आदेश आले आणि आदेशने खरपूस समाचार घेतलाय. अत्यंत चित्रबाणू फलंदाजी करतो आपल्या संघाकरिता. यावेळी षडयंत्र आदेशच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बघा तत्काळ पुनरावलोकन जेथे तुम्हाला क्रिकेटच्या पुस्तकामधील शॉर्ट आर्म पूल बघायला मिळेल. व्हॉट अ ग्रेट शॉट. हेवी बॅकलिफ्ट आहे. बॅकलिफ्टला अगदी चहूबाजूंनी चौफेर, शोल्डरला मात्र स्विंग केलं आणि त्यानंतर स्ट्रॉंग बॉटम हँडच्या बावर शॉर्ट आर्म पूल. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ग्रेट शॉट. धावफलक जाऊन विसावलेला आहे 44-44. चांगली टोटल झालेली आहे. आदेशने काय बॅटिंग केलंय बघा. 8व्या क्रमांकावरती तो आलाय. 1 षटकार, 1 चौकार, त्यानंतर डबलचं रोटेशन आणि पुन्हा एकदा षटकार. चांगली बॅटिंग केलेली आहे. 44 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि हे तिसरं षटक प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे. जे तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. अत्यंत महागडं असं हे षटक राहिलं. बॅसिल थम्पी यांची काही क्षणांसाठी आठवण यावी. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 67 धावा 4 षटकांमध्ये बॅसिल थम्पी या गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळत असताना खर्च केल्या होत्या. त्याची थोडीशी आठवण आली. जतीन पाटील यांनी 6 चेंडूंमध्ये 21 धावा खर्च केल्या. 19 जून 2019 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं. 10 षटकांमध्ये राशिद खानने देखील 110 धावा खर्च केल्या होत्या. येथे जतीन महागडे ठरले. 4थ्या षटकाची सुरुवात मात्र यॉर्क चेंडूने झाले. जबरदस्त परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला मृदुल पाटील यांच्या माध्यमातून. गती देखील अत्यंत भन्नाट होती. स्पायसी मारा, तिखट मारा केला होता. चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपली भूमिका अदा करतात. डॉट बॉलची सांगता झालेल्या. हलकस व्हेरिएशन केलंय चेंडूमध्ये. लेंथला थोडंसं मागे खेचलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. आदेश आणि त्याच्या साथीने मिस्टर रवींद्र मेहर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ध्रुव 11 केळवा संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 46 धाव संख्येवर. करंट रन रेटला प्रत्येक षटकामध्ये वाढवण्याचं कार्य केलंय. तिसरं षटक प्रचंड एक्सपेन्सिव्ह ठरल्यानंतर आता मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल प्रस्थान ध्रुव 11 केळवा संघ करतोय. फुल टॉस दिलाय ऑन साइडला. काय फटका खेळत. चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. कॅमेरामॅन यज्ञेश भोईर यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट. बघा तत्काळ पुनरावलोकन जेथे तुम्हाला मनगटांचा कसा वापर करायचा हे दर्शवत आहेत रवींद्र मेहर. खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडला टिल्ट केलं आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जबरदस्त घणाघाती कणखर फटका बघायला मिळाला. ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत रवींद्र. षटकारानंतर खूप छान पद्धतीने रिस्पेक्टफुल या फटका सजवला होता. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जातात. काय टोटल बघायला मिळते. आजच्या दिवसामध्ये फलंदाज खास करून पहिल्या सत्रामध्ये प्रचंड हावी ठरतात. फलंदाजांसाठी नंदनवन बनलेलं आहे सरतोडीचं एक क्रीडांगण. खूप चांगली टोटल आपण पाहतो. प्रोग्रेस कार्डवरती 54 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत ध्रुव 11 केळवा संघाच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट पूल. चेंडू निघून जातोय दूर. गोलंदाजाचा काढला या षटकामध्ये दूर. धावांचा आलाय महापूर. रवींद्रला सापडलेला आहे सूर. काय जबरदस्त बॅटिंग आहे बघा. धावांचा ग्राफ पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 21 आणि या 4थ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 16 धावा कुठून काढलेल्या आहेत. त्याला रिलीफ स्प्रे अवेलेबल करून द्यावा.
विनंती आहे ग्राउंड स्टॉपला. खूप चांगली फलंदाजी रवींद्र मेहर आणि आदेश या दोन्हीही फलंदाजांनी डावाला सावरलेला आहे. तब्बल 60 धावा कंप्लीट झालेल्या आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा ध्रुव 11 केळवा संघाचा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 6 गडी गारद झाल्यानंतर देखील खूप चांगली भागीदारी रचलेली आहे. यावरून तुम्ही ध्रुव 11 केळवा संघाच्या बॅटिंग लाईनअपचा अंदाज बांधू शकतायत. एकापेक्षा एक सर्रास खेळाडू, फुल पेटी पॅक टीम आहे आणि 6 विकेट्स गेल्यानंतर देखील आपण पाहू शकाल 7व्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्यात आलंय. रवींद्रच्या बॅटमधून जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सिंगल डबलचं व्हॅल्युएशन देखील वाढवतोय आणि तंत्रशुद्ध फटक्यांना टायमिंगला जास्त प्राधान्य देतोय. 5 चेंडूंमध्ये ओव्हर 300 स्ट्राईक रेट 16 या वैयक्तिक धावसंख्येवर रवींद्र मेहर फलंदाजी करतायत आणि आदेश 5 चेंडूंमध्ये 18 धावांची एक जबरदस्त खेळी, सुंदर भागीदारी. यावेळेस पंच दर्शवतात नो बॉल. खराब चेंडू, सोने पे सुहागा, नो +4 5 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. थोडेसे इंजुरीने त्रस्त आहेत. हलकीशी दुखापत झालेली आहे हाताला आणि ती दुखापत मात्र त्रस्त करते रवींद्र मेहर या फलंदाजाला. 65 धावा सद्यस्थितीमध्ये चौथं षटक प्रगती पथावर. डेंजरस बॅटिंग अटॅक. हाताला जरी दुखापत असेल तरी देखील खराब स्वरूपातील चेंडूंना सोडत नाहीये. मृदुल पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन. हा चेंडू चांगला आहे. भरपूर फ्लाइट मिळाली. कुठल्या स्पॉट वरून सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचले 65 या धावसंख्येवर. ध्रुव 11 केळवा या संघाची ही स्ट्रॉंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळत आहे. सॉलिड पार्टनरशिप झालेलं आहे दोन्हीही फलंदाजांमध्ये. पार्टनरशिपच्या विश्वामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो एकापेक्षा एक सर्रास किस्से आपल्याला अनुभवायला मिळतात. जेव्हा लिस्ट क्रिकेटचा विचार केला जातो विनोद कांबळे आणि सचिन रमेश तेंडुलकर शारदाश्रम विद्या मंदिर बोरिवली या संघाकडून खेळत असताना काही जबरदस्त 596 धावांची भागीदारी त्यांनी रचली होती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये. तेथून मात्र सुरुवात झाली एका महापर्वाला. 27 जुलै 2006 मध्ये आपण पाहिलं होतं. एका बाजूने महिला जयवर्धने, दुसऱ्या बाजूने कुमार संघकारा. 624 धावांची विलक्षण पार्टनरशिप. तशाच पद्धतीने आदेश आणि रवींद्र मेहर आपल्या संघाकरिता एक जबरदस्त पार्टनरशिप रचतायत. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. फ्लिक केलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल मिळते. 66 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सचिन यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल अदरवाईज एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं. अजूनही 5 चेंडूंचं येणं शेष आहे. 66 धावा 6 गडी गारद. यावेळेस सेमी हेलिकॉप्टर सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. रवींद्र मेहरच्या खेळीस पूर्णविराम. यस डीजे. नवव्या क्रमांकावरती जय आलेले आहेत फलंदाजी करण्याकरिता. चांगला बॉल पूर्णपणे बीट झाला बॅटर. लेग बाईटचे संकेत देण्यात आलेले आहेत. मेरी बोलॉन क्रिकेट क्लब MCC
रोल नंबर 23चं यथोचित पालन पंच किशोर पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. शेवटच्या षटकामध्ये जर आपण विचार केला 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत सचिन यांनी. गुड डिलिव्हरी. स्लॉग ओव्हर मध्ये अत्यंत इकॉनॉमिकल पृथक्करण राहिलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाने 4 षटकांमध्ये जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीवर पाणी फिरण्याचं कार्य संचित करतोय. या शेवटच्या षटकामध्ये एका बाजूने विकेट्स येत आहेत, दुसऱ्या बाजूने इकॉनॉमिकल गोलंदाजीचं देखील पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं विघटनयुक्त गोलंदाजी याचं पृथक्करण आपण पाहतोय. येथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि काही जबरदस्त झेल परिपूर्ण केला जातो. या स्लॉग ओव्हर मध्ये धावा मात्र आलेल्या नाहीयेत. पहिल्या 4 षटकांमध्ये जबरदस्त धावसंख्येचा रती पोटला गेला होता, परंतु संचितने शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 2च धावा खर्च केलेल्या आहेत. हे स्लॉग ओव्हर सामन्याला कलाटणी देणारं ठरू शकते. जेव्हा धावा चेस केल्या जातील तेव्हा या शेवटच्या षटकाची वारंवार चर्चा होईल, कारण संचितने कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण केलेलं आहे. काही जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपामध्ये धारदार गोलंदाजीचं पृथक्करण संचितच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च करून 2 विकेट्स गारद केलेले आहेत. चांगलं प्रदर्शन. दहाव्या क्रमांकावरती उदय फलंदाजीसाठी. शॉट ऑन पूल खेळलेले आहे. चित्ररक्षक तैनात. झेल मात्र त्याने सोडलेला आहे आणि त्या कारणास्तव एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी वाल आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. या शेवटच्या षटकाची चर्चा तर राहणार, कारण शेवटच्या 6 चेंडूंमध्ये संचितने केलेली गोलंदाजी जवळजवळ 10 ते 15 धावांचा फरक त्याने निर्माण केलेला आहे. या मॅच मध्ये 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलंय ॲक्युरेट 68 68 या अंकावर. विजयासाठी 69चं टार्गेट आहे. निर्धारित स्वरूपातील 30 चेंडूंमध्ये भौमिक 11 आई आशापुरी एडवन 30 चेंडूंमध्ये 69 धावा विजयासाठी सेट करण्यात आलेले आहेत. परंतु शेवटचं षटक संचितने जबरदस्त हाताळलं. 10 ते 15 धावांचा फरक निर्माण केला संचित या गोलंदाजाने. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय. या स्पर्धेकरिता जे दातृत्व आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय सन्माननीय नितीन पवार आणि जतीन पवार यांच्या माध्यमातून सुरेख मंडप डेकोरेटिंग आणि डीजेची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे. सरांचे मनापासून आभार. आदरणीय भुवनेश सुभाष पाटील सफाळे धाकवाडी ब्लॅक बर्ड कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. आदरणीय योग हर्षद शिंदे सरतोडी यांच्याकडून सन्मानचिन्ह सौजन्य. आदरणीय बंटी ठाकूर सरतोडी यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सौजन्य. आदरणीय साहिल पाटील लालठाणे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि या उत्कृष्ट दर्जेदार ऑल अराउंड परफॉर्मन्स करणाऱ्या मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. आदरणीय उत्कर्ष पाटील आणि आदरणीय मकरंद पाटील यांच्या माध्यमातून सम नेट या स्पर्धेकरिता आकर्षक स्वरूपातील नेट सुव्यवस्था सौजन्य करण्यात आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आदरणीय राहुल गावड सफाळे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय राजेश पाटील मालकरीपाडा हर्ष एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,100 रुपयांचं आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय बंटी पाटील धाकवाडी यांच्याकडून 3,000 रुपये सौजन्य. अनुव्रत किराणा सफाळे यांच्याकडून 2,500 रुपये सौजन्य. भावेश मोबाईल सफाळे यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय धीरज पाटील तांदुलवाडी यांच्याकडून 2,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य. आदरणीय रोहित पाटील तांदुलवाडी यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य. आदरणीय प्रसाद मुखर्जी सफाळे यांच्याकडून 500 रुपये सौजन्य. आदरणीय नानाशेठ सफाळे यांच्याकडून 1,100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य. वैशाली हॉटेल यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय किरण मारवाडी यांच्याकडून 500 रुपये सौजन्य. आदरणीय संतोष यादव सरतोडी यांच्याकडून 5 बॉक्स
बिस्लरी पाण्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच समवेत 4 दिवस विनामूल्य वीज पुरवठा देखील सौजन्य करण्यात आलेला आहे. संतोष यादव सरतोडे यांच्या माध्यमातून सरांचे मनपूर्वक अंतःकरणापासून आभार. आदरणीय राजेश पाटील सफाळेगाव यांच्याकडून 10,000 रुपयांचा क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय अमर शिलार यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय पराग पवार यांच्याकडून 3,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. आदरणीय आकाश डोंगरे यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य. आदरणीय अतुल जाधव यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचा क्रीडा निधी स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. सर्व दात्यांचे आभार आभार आभार. 4 बर्गर हाऊस यांच्याकडून 2,000 रुपयांचं सौजन्य लाभलेलं आहे. दात्यांचे श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या वतीने शब्दफुलांनी आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. चला फलंदाज आपण त्वरा करायची आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर बंटी ठाकूर यांना आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे किंग मेकर आयोजक त्यांचे साथ आणि सोबत देण्याकरिता आदरणीय नितीन पवार, शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय राजेश शिंदे, आदरणीय भूषण डोंगरे, आदरणीय जतीन पवार, आदरणीय राहुल मांजरेकर, आदरणीय सुरेंद्र शिंदे, आदरणीय विलास शिंदे साहेब, आदरणीय अनिकेत पवार, आदरणीय प्रतीक पवार, आदरणीय वेदांत भोईर, आदरणीय विकास भोईर, आदरणीय शरद शिंदे, आदरणीय विकास शिंदे, आदरणीय सुरेश पवार, आदरणीय अमर शेलार, आदरणीय समीर गावड आणि आदरणीय हर्षद शिंदे या स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. म्हणतात ना की फुलाला फूल जोडलं तर फुलहार बनतो. आदरणीय मयूर शिंदे यांचे देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. उड्यात लाईव्ह ऍक्शन मध्ये चितय सलामीवीर दोन्हीही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ॲक्युरेट टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 69 धावांचं आव्हान 30 चेंडूंमध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुसज्ज होतोय. रवींद्र मेहर सामना करण्याकरिता भावेश तरे आहेत फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईक एंडवर मिस्टर हर्षल तरे. पहिला बॉल मात्र बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू ब्रश झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या माध्यमातून होत आहे. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे. रवींद्र मेहरला आपण पाहतोय. एक चांगला युटिलिटी कॅलिबर अष्टपैलू म्हणून त्याची ओळख आहे. चाफेवाडी चषकापासून उत्क्रांतिकारक कामगिरी मागील 2 वर्षांमध्ये. अष्टपैलू खेळाडूचे आपण पाहतोय. सध्या गोलंदाजी मार्कवर स्वतःचा आणि सांघिक स्वरूपातील अकाउंट ओपन केलेला आहे. भावेश तरे या फलंदाजाने चांगला बॅटर यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये 27 चेंडूंमध्ये 69 धावांची वादळी सुनामी खेळी साकारण्याचा रेकॉर्ड केला होता. जलसार क्रीडांगणामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण रीतीने सक्रिय असलेला फलंदाज म्हणून भावेश तरेची ओळख आहे. आणि तितक्याच ताकदीचा हर्षल तरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. षटकातील 3रा बॉल घेऊन रवींद्र मेहर गोलंदाजी मार्कवर. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फळोत्रोमध्ये झेल मात्र सोडलेला आहे. रवींद्र मेहर यांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅब झालं. जेव्हा एकाच चेंडू मागे 2 ते 3 क्षेत्ररक्षक येतात तेव्हा मात्र अशा स्वरूपामध्ये समय सूचकतेचा थोडासा तुटवडा तो स्पष्टपणे झळकला आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. येथे जीवनदान मिळालेलं आहे. हर्षल तरे या फलंदाजाला 3 धावा फलकावर. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत मादक अनुवादक अनुपम निरुपम टेनिस बॉल क्रिकेटचा नेत्रदीपक नयन रम्य आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी. यावेळेस मात्र जबरदस्त चाबूक शॉट कॉपी बुक आहे. कडक दे धडक बे धडक हर्षल तरेला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा खरपूस समाचार. बघा काय फटका खेळलाय. यावेळेस मात्र जबरदस्त ऍब्सोल्युटली स्मॅश केलेलं. रॉबिन उतप्पांची प्रॉपर आठवण यावी अशा स्वरूपामध्ये चाबूक कॉपी बुक हा षटकार.
हा देखील फटका फसतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. दुसरं जीवनदान हर्षल तरे या फलंदाजाला. आज नशिबाची भरपूर साथ. 11 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. बघा पहिल्या षटकामध्ये धावा तर आलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीनं. जीवनदान मिळाली. हर्षलच्या बॅटमधून जो षटकार आला तो मात्र सध्या चर्चेचा विषय आहे. एक आगळा वेगळा फटका खेळला होता. स्ट्रोक एक्झिक्युशन करत असताना जणू काही चपराक लावले होते ते चेंडूवर आणि खूपच देखणा तो षटकार. आतापर्यंत 11 धावा परिपूर्ण. शॉट ऑफ लेंथ आहे. पुन्हा एकदा स्मॅश केलंय. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये हे फटके तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला सरतोडीच्या मैदानामध्ये यावं लागेल. आगळी वेगळी शैली आहे. हार्दिक कुंगफू पांड्याची प्रॉपर आठवण करून देतोय हर्षल तरे. बघा फटक्यांची सजावट कशा पद्धतीने आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भरपूर सामने आपण पाहिले असतील परंतु अशा प्रकारचे फटके बघा काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्युशन. आणि क्रिकेटच्या पुस्तकामधील नसलेले फटके कुंगफू हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये सजवतोय हर्षल तरे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. ऍक्टिव्ह वेट 17 या अंकावर. 17 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण झालेले आहेत. बघा हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 52 धावांचं लक्ष अजूनही समोर. आणि अर्ध्या पिच वरील चेंडूला मात्र बिलकुल थारा नाही. बघा तत्काळ पुनरावलोकन. सध्या सरतोडीच्या या स्मरांगणामध्ये हर्षलचे फटके आगळे वेगळे आपल्याला अनुभवायला मिळतात. पूर्णपणे निराळे फटके आहेत आणि स्वतःच्या फलंदाजीची एक वेगळी शैली त्याने निर्माण केलेली आहे. 2 वर्षांपूर्वी आपण पाहिलं होतं सूर्यकुमार अशोक यादव अशाच पद्धतीने आगळ्या वेगळ्या फटक्यांसाठी चर्चेस पात्र ठरलंय. आणि त्यानंतर मात्र मिस्टर 360 डिग्रे या नावानेच त्यांना देखील संबोधलं गेलं. अब्राहम बेंजामिन डी विलियर्स नंतर दुसरा असा फलंदाज जो जास्तीत जास्त फटके लॉंग लेग फाईन लेग मध्ये खेळत असतो. आणि त्यांची आठवण करून देत असताना हर्षल तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण केलंय. चला गाई करा जास्त वेळ घेऊ नका. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 52 धावांचं टार्गेट समोर. प्रीतम आलेले आहेत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर. सुरुवात चांगली झालंय. भौमिक 11 आई आशापुरी एडवण संघ सुस्थितीमध्ये आहे. हा चेंडू मात्र चांगला होता. जेव्हा गुडलेन स्पॉट वरती चेंडू रिलीज होतात फलंदाज कुठल्याही प्रकारे फुटवर्क अगदी 0% फुटवर्क होतं आणि त्या कारणास्तव प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडेसे दूर खेळले गेले. डॉट चेंडूची सांगता होत. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चला यानंतर होणारा सामना जागमाता रावळे वर्सेस एनसीसी सफाळे. दोन्हीही संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस बॉक्स जवळ नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय. भौमिक 11 आया आशापुरी एडवन संघ जाऊन पोहोचलेला आहे 21-21 या धाव संख्येवर. इथे फटका फसलाय. अक्षय करिता मात्र हा साधा सोपा झेल होता. सॉफ्ट डिसमिसल्स. 22च्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. गॉन. ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालेला आहे. ध्रुव 11 केळवा संघाला अत्यंत आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची. 21 धावा सद्यस्थितीमध्ये सजलेल्या आहेत. 69चा पाठलाग सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मिस्टर मृदुल पाटील आलेले आहेत. भौमिक 11 आई आशापुरी एडवन संघाचा बॅकबोन म्हणून ज्याची ओळख आहे. पाठीचा कणा आहे. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा क्रिकेटपटू प्रेक्षकांच्या हृदयामध्ये ज्याने जागा मिळवलेल्या एक स्वतःचा ओन फॅन बेस क्रिएट केलेला आहे
आणि पालघर जिल्ह्याच्या नखशिखांत पसरलेला असा हा एक प्रगल्भ क्रिकेटपटू सध्या फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतम षटकातील पुढील बॉल घेऊन उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर दी विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, व्यवस्थित नाही रीड करू शकले मृदुल पाटील. अर्ध्या पिचवर चेंडू रिलीज करण्यात आला होता. डॉट बॉलची सांगता आपण पाहू शकतात. सुंदर अशा वातावरणामध्ये दर्जेदार क्रिकेटची अनुभूती. आजच्या दिवसातील भरपूर सामने रंजकतेचं शिखर गाठतात, कारण येथे गुणवत्तापूर्ण क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक संघ पेटी पॅक आहे. पहिल्या सत्रामध्ये 7व्या विकेट करता मोठी पार्टनरशिप आपण पाहिली. आदेश आणि आदेशच्या साथीने रवींद्र मेहर ध्रुव 11 केळवा संघाचे 6 गडी झटपट गारद झाले होते, परंतु त्यानंतर काय बॅटिंग करून दाखवली यावरून संघांमधील डेप्थ आपल्या लक्षात येते. काय जबरदस्त डेन्सिटी आहे प्रत्येक संघामध्ये. हा फटका फसलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. मिस्टर उदय कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. अत्यंत महत्वपूर्ण मोहरा मृदुल पाटीलच्या खेळीस पूर्णविराम. कोण विकेट टेकरची भूमिका अदा करत असताना गोलंदाज मिस्टर प्रीतम यांना आपण पाहतोय. पाच चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करून 2 विकेट्स. प्रीतम या गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर आणि बहारदार स्वरूपातील षटक राहिलेला आहे. अक्षय त्या ठिकाणी एक्सपिरियन्स शेअर करतायत कशा रीतीने गोलंदाजीचं पृथक्करण व्हायला हवं. नव्याने फलंदाज झालेले आहेत राज तरे 4थ्या क्रमांकावर. सुंदर गोलंदाजी. अफलातून स्वरूपामध्ये षटक हाताळलं गेलंय, जिथे धावा पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. हा देखील फटका फसलाय बॅटच्या एज वरती. ब्रश होऊन फ्रेंच कटच्या स्वरूपामध्ये चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण अप्रतिम. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 22 या अंकावर. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18. बघा कंपॅरिझनचा विचार जर आपण केला तर अगदी समांतर अवस्थेमध्ये हा सामन्याचा प्रवाह आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 23 धावा आणि 4 गडी अशी स्थिती होती ध्रुव 11 केळवा संघाची, परंतु 22 धावा आणि 2 विकेट्स. रवींद्र मेहर आणि आदेशने केलेली फलंदाजी टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आणि सर्वात जास्त उल्लेखनीय गोष्ट कोणती असेल तर शेवटचं षटक ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं ते पुनरागमन होतं संचितच्या माध्यमातून. टार्गेटचा विचार जर आपण केला 69 आहे, परंतु हेच टार्गेट 84 ते 85 पर्यंत देखील पोहोचू शकलं असतं, परंतु संचितने ज्या पद्धतीने स्लॉग ओव्हर हाताळली तो एक महत्वपूर्ण क्षण होता या मॅच मधला. सद्यस्थितीमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. आणि अशातच गोलंदाजी मार्कवर उदय आलेले आहेत. क्रिकेटमधील भरपूर उन्हाळे हिवाळे आणि पावसाळे ज्याने पाहिलेल्या अत्यंत अनुभवी असा हा क्रिकेटपटू आहे. अष्टपैलू ऑलराऊंडर उदय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर सद्यस्थितीमध्ये ऑलमोस्ट 16च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रति षटक 16 धावांच्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल भौमिक 11 आई आशापुरी एडबन या संघाला. दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये आहेत. राज तरे सारखा एक जबरदस्त क्रिकेटपटू सध्या फलंदाजी मार्कवर त्याची साथ सोबत देण्याकरिता दुसऱ्या बाजूने मिस्टर हर्षल तरेला आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, खूप जास्त वेळ घेतला जातोय. संयोजन समितीच्या वतीने प्रेमळ विनंती आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झालेल्या.
17 चेंडू 47 धावा. राज तरे मिडल स्टंप वरती स्टान्स घेऊन यावेळेस मात्र जबरदस्त ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झालंय आणि चेंडूला टॅकल देखील केलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. काय फटका खेळलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक षटकार राज तरे. वारे ज्याचे फटके आहेत करारे ची निरंतर आवश्यकता. 17 मध्ये 47 धावांची आवश्यकता असताना काही जबरदस्त षटकार आपण पाहिलाय. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती ही नेहमी सर्वश्रेष्ठ असते. स्वतःचा आत्मविश्वास या ठिकाणी दर्शवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राज तरे. अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये फलंदाजीचं पृथक्करण. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. विजयासाठी अजूनही 41 धावांचं टार्गेट समोर आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ले मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी ठेवावा असा सर्वोत्तम वजीर म्हणजेच आत्मविश्वास. हा फटका मात्र फसलाय. गती परिवर्तन केलं होतं. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन नाही रीड करू शकले होते फलंदाज. परंतु चेंडू वॅकंट एरियामध्ये जाऊन आदळला नो मॅन लँड झोन मध्ये. आणखीन एक सिंगल येते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29-29 या अंकावर. विजयासाठी 40 धावांची निकड आहे. उर्वरित स्वरूपातील 15 चेंडूंचा खेळ हा शेष राहिलेला आहे. 15 चेंडू आणि 40 धावा. खूप सुंदर लढत. उदय षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या जोमाने पाहायला मिळतोय. स्मॅश केलाय हर्षलच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या वरून. ना आव देखा ना ताव. मला फक्त पाहिजे माझ्या संघासाठी धाव. षटकार खेचून सरतोडीच्या या प्रांगणामध्ये हर्षल तरे खाऊन जातोय भाव. अत्यंत दर्जेदार फलंदाजी केली आहे आतापर्यंत हर्षलच्या बॅट मधून. तिसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 35-35 या अंकावर. विजयासाठी 34 धावा करायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. सुंदर फलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचलेले आहेत राज तरे आणि दुसऱ्या बाजूने हर्षल तरे. 5 चेंडूंमध्ये 22 धावांचे एक अखंड तांडव. अग्निदिव्य पेलणारी खेळ साकारला. यावेळेस पुन्हा एकदा अप साइडला मनगटी वापर. क्षेत्ररक्षक चुकी करतात. तत्पूर्वी एक धाव पडून परिपूर्ण केली जाते. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 36-36 या अंकावर. प्रत्येक फटक्यावरती काहीतरी वेगळं पण आहे. अशा प्रकारचे फलंदाजी इंडियन प्रीमियर लीग मध्ये राशिद खान करत असतात. त्यांचे देखील फटके अशाच स्वरूपामध्ये. एक स्वतःची वेगळी शैली आहे. हर्षल तरे खूप चांगली बॅटिंग केलंय. 36 धावा आहेत फलकावर. 23 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. उदयचा पुढील बॉल यावरून साइडला. काय जबरदस्त घुटना टेक सिक्सर देख राज तरेच्या बॅट मधून. काय म्हणावं या फटक्याबद्दल. दिल एक मंदिर तू एक मूरत है क्या बताओ राज साहब. स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब सिक्सर. 42 धावा परिपूर्ण. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 27 धावांचं टार्गेट समोर. यस डीजे. खूप सुंदर गीत ऐकायला मिळालं. आई माऊली आशापुरी आणि मातेला वंदन करणार अत्यंत सुश्राव्य स्वरूपातील संगीत आपण ऐकलेलं आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 27 धावांचं टार्गेट समोर.
थोडीशी त्वरा. खेळाडूंना नम्र विनंती आहे. वन्स अगेन टिपिकल हर्षल तरे स्ट्रोक. या मॅच मध्ये पूर्णपणे गेम चेंजरची भूमिका अदा केलेली आहे हर्षल तरे यांनी. काय फटकेबाजी. हर्षल तरेच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार आलेले आहेत. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर विजयाच्या समीकरणाला थोडस सोपं करून ठेवतोय. सलामीसाठी आला होता परंतु आता फिनिशरची भूमिका तो अदा करू लागलाय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांचं लक्ष्य समोर आहे. गेम चेंजर हर्षल तरे प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडलाय. 7 चेंडूंमध्ये 29 धावांची उपयुक्त खेळी. अप साइडला कमालीचा बॅट स्विंग आहे आणि त्या बॅट स्विंगच्या बळावर जबरदस्त पॉवर जनरेट करतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला देखील खूप मोठी कसोटी असते कारण चेंडू प्रचंड वेगाने येत असतो. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य समोर आहे. हर्षल तरे आतापर्यंत या सत्राचा हिरो ठरलाय. 8 चेंडूंमध्ये 31 धावांची ही खेळी संघासाठी कारगर ठरलेले आहे. हर्षल तरे जबरदस्त बॅटिंग. हा फटका मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला सजवायचा होता. चेंडूने जरा जास्तच उसळी घेतली. बॅटच्या रडार पासून प्रचंड बाहेर. पंचांनी देखील घोषित केलं वाईट बॉल. 1 बाउन्सचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. गुड डिलिव्हरी. मैदान कोणतंही असो, स्पर्धा कोणतीही असो, जर योग्य टप्प्यावर गोलंदाजी झाली तर फलंदाज निष्प्रभ तर ठरतात. 51 धावा फलकावर देत. 18 धावा विजयापासून दूर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सत्रामध्ये. असे भरपूर गोलंदाज आपण पाहिले. जास्त वेग नव्हता परंतु योग्य टप्प्याच्या बळावर यशस्वी ठरले. जेम्स अँडरसनला कोण विसरेल. 704 कसोटी विकेट्स. स्टुअर्ट ब्रॉडला कोण विसरेल. 604 कसोटी विकेट्स. ग्लेन मॅग्राथला कोण विसरेल. 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स. जरी जास्त गती नसते तरी देखील कमालीचा चेंडूचा टप्पा. येथे बघा फोटोस दिला. फलंदाजाचं काम थोडंसं सोपं होऊन बसलं आणि चेंडू निघून जातोय. डीप स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार आलेला आहे. खूप चांगली भागीदारी झालेली आहे हर्षल तरे आणि राज तरे या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 55 या अंकावर. विजयापासून 14 धावा दूर आहेत. 8 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक राहिला आहे. गेम चेंजर प्लेयर. मॅच विनिंग नॉक हर्षल तरेच्या बॅटमधून आलेला आहे. सर्वात मोठा सध्या तो प्रश्न बनलेला ध्रुव 11 केळवा संघाकरिता. स्ट्राइक रेट देखील जो मेंटेन केलेला आहे तो सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू. बघा 10 चेंडू फेस केलात. 350चा स्ट्राइक रेट आणि 35 धावांची वैयक्तिक खेळी. हा फटका मात्र आपण पाहू शकाल भरपूर काळ हवेमध्ये तरंगलाय. आदेश पुढे सरसावलेले आहेत. झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र मात्र विसरलेले आहेत आदेश. या सत्रामध्ये ध्रुव 11 केळवा संघाने एक क्षेत्ररक्षण मात्र अपेक्षेप्रमाणे केलेलं नाहीये. जेव्हा रवींद्र बॉलिंग ट्रॅकवरती होते त्या सत्रामध्ये देखील 2 झेल सुटले होते. आता हा मॅचचा क्रुशल मोमेंट होता. तेथे हर्षल तरे जो सर्वाधिक फॉर्म मध्ये खेळाडू आहे त्याचा देखील झेल सुटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 67. विजयासाठी अजून देखील 12 धावांचं टार्गेट समोर आहे आणि 7 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलाय. हा जर झेल परिपूर्ण झाला असता तर विकेट देखील येऊ शकली असती. 2 धावा देखील वाचू शकल्या असत्या परंतु तेलही गेले तुपही गेले. हाती धुपाटणे आले अशी अवस्था आणि झेल सुटल्यानंतर समालोचन क्षेत्राला सलामी देणारा हा षटकार हर्षल तरेच्या बॅट मधून
जख्म छुपाना भी एक हुनर है, क्योंकि यहाँ पे हर मुट्ठी में नमक है. जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य करतोय हर्षल तरे. जसा झेल सुटला त्याने षटकार खेचलाय. सामन्याचं समीकरण सोपं बनवलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 6 आणि विजयासाठी अवघ्या 6 धावांचं लक्ष समोर. हर्षल तरे आपल्या कारकिर्दीमधील एक ऐतिहासिक खेळ साकारतोय. धावा चेस करत असताना कॅल्क्युलेटिव्ह माइंड सेटने खेळलाय. ऍक्युरेट जर आपण पाहिलं तर अत्यंत विस्मयकारक अशी खेळी. 12 चेंडूंचा सामना केलाय. 43 धावांची वादळी खेळली. 1 चौकार आणि 5 षटकार. 358.33 चा स्ट्राईक रेट. 6 चेंडू शिल्लक, 6 धावांचं लक्ष समोर. बॉल टू रन असं इक्वेशन आपण पाहतोय. हर्षल तरे या सामन्यामधील गेम चेंजर. सलामीसाठी आला होता, शेवटपर्यंत टिकून राहिलाय. खूप चांगली खेळी साकारली हर्षल तरे या फलंदाजाने. आता 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय आलेले आहेत. मॅच बनू शकते. भरपूर वेळा आपण पाहतो 6 चेंडू आणि 6 धावा असताना देखील संघ पराभूत होतात. सफाळे प्रीमियर लीग मध्ये किस्सा घडला. त्यानंतर खास करून मुंबई उपनगरामध्ये MS11 झाई या संघाला मात्र 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा झाली नव्हती. इतिहास साक्षीदार. 6 चेंडूंमध्ये 3 धावा देखील बऱ्याच वेळा होत नाही. अमित पाटील अण्णा यांनी 12 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. दैसर क्रीडांगणामध्ये इथे 6 मध्ये 6 करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रवींद्र मेहर आहे डीप मध्ये, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. राज तरे च्या खेळीला सुरंग लागलेला आहे. आता 5 चेंडू शिल्लक, 6 धावांचं टार्गेट समोर. घेऊयात एक छोटासा ब्रेक यात मॅच मध्ये. वेलकम बॅक. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जय या गोलंदाजाला चांगली कामगिरी करायची आहे. संघाला विजयश्री मिळवून देण्याकरिता दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. बघा 5 चेंडू आणि 6 धावा. गौरवजी आपल्या माहितीसाठी एक किस्सा जरूर शेअर करेन. 1 लाखाची स्पर्धा सुरू होती दुकटनच्या मैदानामध्ये. एका बाजूने मैत्री सफाळे संघ होता, दुसऱ्या बाजूने कशित कोपर संघ होता. 18 चेंडूंमध्ये 6 धावा. एक वेळ संघातील कमी रंग बदलेल, राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, परंतु क्रिकेटची खेळपट्टी सर्वाधिक रंग बदलते. क्रिकेटच्या खेळामध्ये जर वर्णनच करायचं झालं तर क्रिकेटचा खेळ म्हणजे एखाद्या तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे आहे. तेल लावलेल्या पैलवानाला जर तुम्ही पकडायला गेला तर हातातून तो सटकून जातो. तसाच क्रिकेटचा खेळ आहे. येथे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जय शतकातील दुसरा बॅट घेऊन सामन्याची उत्कंठा वाढू लागली. रोचकतेच्या दिशेने जय म्हणजे गोलंदाजीचा उच्च श्रेणी दर्जा दाखवण्याचा 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. फसलाय. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलाय. सामना होता कुठे, येऊन पोहोचलाय कुठे. क्रिकेटचा खेळ इतका उत्कंठावर्धक काय आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या खेळाची प्रगल्भता काय वाढलेली आहे. त्याचा सुंदर मूर्तिमंत उदाहरण सुद्धा मैदानामध्ये आपण पाहू शकतात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 4 धावांचे टार्गेट समोर आहे. कंपल्सरी चेस हा नियम आपण पाहतोय सफाळे प्रभागामध्ये आणि त्या दृष्टिक्षेपातून 2 चेंडूंमध्ये 4 धावा कराव्याच लागतील. पहिल्या 24 चेंडूंमध्ये 63 धावा कुठून काढल्या बघा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा,
चौथ्या षटकामध्ये 21 धावा. बघा खेळपट्टी 30 आहे, परंतु या आधीच्या 2 षटकांमध्ये जणू काही 16 मिळाली होती. पाचव्या षटकामध्ये गंगेच्या पात्राप्रमाणे पूर्णपणे शांत आणि विधीर वातावरण आहे. खेळपट्टी अचानक गोलंदाजाच्या प्रेमात पडलाय. आता 2 चेंडू आणि 4 ची निकाल. काय जबरदस्त लढत, जेव्हा गोलंदाजाची दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेलं आहे, अभूतपूर्व आणि अजरामर. आज आपल्या हातांनी मात्र तो इतिहास लिहितोय. सुंदर सुंदर गोलंदाजी पट्टकरण पंचांचं बोट आकाशाकडे. काय प्रदर्शन आहे. गोलंदाजाचं नाव जय आहे, परंतु त्याने दिग्विजय प्रस्थापित केलाय. जेव्हा एखादा योद्धा 40 पेक्षा जास्त लढाई जिंकतो त्याला दिग्विजय म्हटलं जातं. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची जे आपण किस्से शेअर केलंय बऱ्याचदा अशा सामन्यांमध्ये. सफाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर आबिडगरच्या मैदानामध्ये हा किस्सा आपण पाहिला, STMPL 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये हा किस्सा घडला, आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल कुर्लाई मातोश्री क्रीडांगण सरतोडीमध्ये देखील तो किस्सा घडतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना गौरवजी क्रिकेटचं बेसिक मात्र फलंदाज विसरलंय. सिंगल डबलला व्हॅल्युएशन देण्यात आलं नाही. जो फलंदाज आला बघा इथे देखील हेवी बॅकलिफ्ट आहे. हेवी बॅकलिफ्ट आहे म्हणजे फलंदाज षटकार खेचण्याचाच प्रयत्न करतोय. सिंगल डबलचं व्हॅल्युएशन 0 आहे, आणि त्या कारणास्तव आता 1 चेंडू शिल्लक राहिलाय आणि 4 धावांचं टार्गेट समोर आहे. चला जागमाता रावळे NCC सफाळे टॉसची प्रक्रिया फटाफट परिपूर्ण करून घ्या, नम्र विनंती आहे. क्रिकेटचा खेळ महान महान अनिश्चिततेने शृंगारलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा हा खेळ. उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य दर्शवणारा चेंडू आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता, आणि येथे मात्र जयने आपल्या हातांनी इतिहास लिहिलेला आहे. नाव जय आहे, परंतु दिग्विजयी कामगिरी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेतलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड करून दाखवलेला आहे. हा भीम पराक्रम आहे, हा सुवर्ण कांचन योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे. जयचं नाव सफाळे क्रिकेटमध्ये पालघर क्रिकेटच्या वसुंधरेवर सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. 24 चेंडूंमध्ये 63 धावा झाल्या होत्या, परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्या नाही. एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, सरडा कमी रंग बदलेल, परंतु क्रिकेटचा खेळ तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे तो हातामध्ये कधी सटकून जाईल सांगता येत नाही. जबरदस्त लढत बघायला मिळाली. अत्यंत रंजकतेचं शिखर गाठणारा खेळ, आणि तेथे जयने मात्र इतिहास रचलाय. ध्रुव 11 केळवा संघातील एक महत्तम गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या मुखाजवळील घास तो मात्र हिरावून घेतलाय, आणि अत्यंत दिमागदार रीतीने ध्रुव 11 केळवा संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होतोय. थरारक सामना बघायला मिळाला. सफाळी क्रिकेटची एक खासियत आहे, आज मात्र दिग्गज खेळाडूंचा पदस्पर्श लाभला, आणि जय हे नाव मात्र सदोदित काळापर्यंत अजरामर राहील. 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड केल्या. काय विश्लेषण राहिलं. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 1 रन प्लस धावचीत, आणि 6व्या चेंडूवर विकेट. जबरदस्त ही कामगिरी. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. चला नाणेफेक करण्याकरिता आम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे. आतापर्यंत जवळपास 10 वेळा उच्चार झालेला आहे, पुकार झालेला आहे. संघनायक फटाफट या, जेणेकरून सामन्याला सुरुवात करता येईल.